गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. काल आपण ग्लाउकोमा टॉपिक डिस्कस केला होता अर्धा. राहिलेला पार्ट आज आपण डिस्कस करणार आहोत. तर काल आपण इंट्रोडक्शन पार्ट कव्हर केलेला आहे, क्लासिफिकेशन डिस्कस केलेलं आहे आणि त्यामध्ये पहिला ग्रुप जो आहे तो आपण डिस्कस केलेला आहे मिओटिक्स. ओके. तर ब्रीफमध्ये आपण काल काय झालं ते पाहूया आणि त्यानंतर मग आजचा पार्ट स्टार्ट करूया. तर आपण पाहिलं होतं की ग्लाउकोमा हा एक डिजनरेटिव्ह हा जो डिसीज आहे ग्लाउकोमा, यामध्ये ऑप्टिक नर्व डॅमेज होऊन ब्लाइंडनेस होतं आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज फॉर ऑप्टिक नर्व डॅमेज इज राईज इन इंट्राऑक्युलर प्रेशर. आणि इंट्राऑक्युलर प्रेशर का वाढतं, तर ॲक्युएस ची लेवल जर आय मधली वाढली तर इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं, हे आपण बघितलेलं आहे. आणि त्यामध्ये दोन प्रकारचे ग्लाउकोमाचे प्रकार आपण बघितले होते. ओपन अँगल ग्लाउकोमा, त्याला वाईड अँगल ग्लाउकोमा असं म्हणतात, त्यालाच क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा असं म्हणतात. हा मोस्ट कॉमन टाईप आहे ग्लाउकोमाचा. आणि यामध्ये आपण बघितलं होतं पॅथोफिजिओलॉजीमध्ये की मुख्यतः 40 वर्षानंतर हा ग्लाउकोमाचा टाईप मुख्यतः दिसून येतो. आणि यामध्ये जे ड्रेनेज पाथवे आहे ते अफेक्ट झालेलं असतं. जे ट्रायबेक्युलर आउटफ्लो आहे त्यामध्ये जे ट्रायबेक्युलर मेशवर्क असतं, तर त्याची पेटेन्सी अफेक्ट होते. आणि त्यासाठी जे इम्पॉर्टंट रिझन आहे ते डिजनरेशन ऑफ द ट्रायबेक्युलर मेशवर्क होतं आणि त्यामुळं पेटेन्सी ऑफ द ट्रायबेक्युलर मेशवर अफेक्ट होतं आणि ट्रायबेक्युलर आउटफ्लो कमी होतं. ॲक्युअस ह्युमर आयमध्ये अक्युमुलेट होतं, इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं, ऑप्टिक नर्व डॅमेज होते आणि ब्लाइंडनेस होतो. तर हा स्लोली डेव्हलप होणारा प्रकार आहे ग्लाउकोमाचा, त्यामुळे त्याला क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा म्हणतात. यामध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल नॉर्मल असतो म्हणून त्याला वाईड अँगल ग्लाउकोमा असेही म्हणतात. दुसरा जो प्रकार ग्लाउकोमाचा आपण पाहिला होता तो अँगल क्लोजर ग्लाउकोमा होता. त्यालाच नॅरो अँगल ग्लाउकोमा असंही म्हणतात आणि त्यालाच अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा असेही म्हणतात. तर हा मुख्यतः ज्या लोकांमध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो असतो किंवा अँटेरियर चेंबर शॅलो असतं, त्या लोकांमध्ये ह्या टाईपचा ग्लाउकोमा होऊ शकतो. आणि जनरली ह्या पेशंटमध्ये इंट्राऑक्युलर टेन्शन नॉर्मल असतं, पण काही कंडिशन्स अशा घडतात की त्यात इंट्राऑक्युलर प्रेशर सडनली वाढतं. म्हणजे काही फॅक्टर ह्या लोकांमध्ये ग्लाउकोमा प्रेसिपिटेट करतात. त्यामध्ये इम्पॉर्टंट पाहिलं होतं आपण की मिड्रॅटिक्स यूज केल्याने ह्या लोकांमध्ये ग्लाउकोमाचा अटॅक प्रेसिपिटेट होतो. मिड्रॅटिक यूज केल्यामुळं आयरिस जे आहेत ते अवे फ्रॉम लेन्स जातो आणि त्यामुळं आयरिसची थिकनेस वाढते आणि आयरिस लेनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि त्यामुळे प्युपिलरी ब्लॉक तयार होतो. आणि जे सिलिअरी बॉडीमधून ॲक्वेस ह्युमर रिलीज होतं ते आयरिसच्या पाठीमागं जमा होतं, आयरिसला पुढं ढकलतं आणि त्यामुळे आयरिडो कॉर्नियल अँगल अजून नॅरो होतं आणि ॲक्वेस ह्युमरचं ड्रेनेज अजून अफेक्ट होतं. आणि त्यामुळं इंट्राऑक्युलर प्रेशर 40 ते 60 ऑफ एच जी पर्यंत हाय जातं. आणि ही एक इमर्जन्सी कंडिशन आहे अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा. तुम्हाला लवकर इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करणं गरजेचं असतं आणि ते जर आपण केलं तर आपण जी दृष्टी आहे ती वाचवू शकतो. जनरली अँगल क्लोजर ग्लाउकोमाला डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट मी काल सांगितली की सर्जरी आहे, लेझर आयरिडोटोमी. जर फार्माकोथेरपी द्यायचं असेल तर आपण यामध्ये पहिले मॅनिटॉल, ॲसिटाझोलामाइड जो कार्बनिक अनहायड्रेज इनिबिटर आहे तो, आणि ते देऊन इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करतो आणि मग मिओटिक पण स्टार्ट करतो. तर मिओटिक आपण मॅनिटॉल आणि ॲसिटाझोलामाइड दिल्यानंतर स्टार्ट करतो अँगल क्लोजर ग्लाउकोमा. तर हे अँगल क्लोजर ग्लाउकोमा मिड्रॅटिक्स ड्रग दिल्यामुळे प्रेसिपिटेट होतो हे आपण बघितलेलं आहे. पण त्या पेशंटमध्ये ज्याच्यात आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो असतो, ज्याच्यात अँटेरियर चेंबर शॅलो असतं,
त्या पेशंटमध्ये मिडरेटिक दिल्यावर तो प्रेसिपिटेट होतो. असे दोन प्रकार ग्लाउकोमाचे काल आपण डिस्कस केलेले आहेत. आणि त्यानंतर आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. तर क्लासिफिकेशन मध्ये कोलिनर्जिक सिस्टीमशी रिलेटेड ड्रग आहेत, ॲड्रिनर्जिक सिस्टीमशी रिलेटेड ड्रग आहे. तर एएनएस मध्ये जेवढे तुम्ही ग्रुप शिकलेले आहेत, पॅरासिम्पॅथोमायमेटिक, पॅरासिम्पॅथोलायटिक, ॲड्रिनर्जिक किंवा यामध्ये अँटी ॲड्रिनर्जिक, यामध्ये कोणते ड्रग आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कोणते नाही. तर तुम्हाला लक्षात ठेवायचे की यामध्ये अँटी कोलिनर्जिक ड्रग क्लास तुम्हाला ग्लाउकोमात यूज करायचे नाही, उलट ते ग्लाउकोमाचा अटॅक प्रेसिपिटेट करतात, म्हणजे ॲट्रोपिन लाईक ड्रग. तर ग्लाउकोमात कोणता ड्रग कॉन्ट्राइंडिकेटेड एमसीक्यू मध्ये आला तर जास्त करून तो पर्यायामध्ये ॲट्रोपिन दिसणार तुम्हाला, त्यात ॲट्रोपिन आन्सर तुम्हाला मार्क करायचा आहे. तर मग कोलिनर्जिक सिस्टीम मधले आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग यूज करू शकतो का? यस, कोलिनर्जिक अगोनिस्ट, अँटी कोलिनिस्टरेज ड्रग आपण बघितलेले काल. कोलिनर्जिक अगोनिस्ट मध्ये पायलोकार्पिन आणि अँटी कोलिनिस्टरेज मध्ये फायझोस्टिग्मिन किंवा इकोथायोफेट. ह्याला आपण मिओटिक्स असंही म्हणतो ह्या ग्रुपला, कारण हे ड्रग मिओसिस करतात. तर मिओटिक पहिला ग्रुप जो 1960 मध्ये जास्त यूज केला गेला तो काल मी डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. तर कोलिनर्जिक सिस्टीमशी रिलेटेड पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग यूज करतात, एवढं क्लिअर आहे. कोलिनर्जिक अगोनिस्ट आणि अँटी कोलिनिस्टरेज ड्रग यूज करतात. ॲड्रिनर्जिक सिस्टीमशी रिलेटेड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की आपण बीटा ब्लॉकर्स यूज करतो आणि अल्फा अगोनिस्ट यूज करतो. तर बीटा ब्लॉकर्स मध्ये टॉपिकल बीटा ब्लॉकरचे नावं तुम्हाला पाठ करायचे आहे. टिमोलॉल आहे, लिओबिनोलॉल आहे, बिटॉक्झोलॉल आहे, कार्टिओलॉल आहे. तर सगळे बीटा ब्लॉकरचे नावं इथे एक्सपेक्टेड नाही, जे टॉपिकली देतात, डोळ्यात आपण टॉपिकली ऍडमिनिस्टर करतो. तर टिमोलॉल, बिटॉक्झोलॉल, लिव्होबिनोलॉल हे नावं आले पाहिजे. आणि अल्फा अगोनिस्ट मध्ये ॲड्रेनालिनचा प्रोड्रग आहे डिपिवेप्रिन, क्लोनिडिन कंजेनर आहे ॲप्राक्लोनिडिन, ब्रिमोनिडिन, हे ड्रग आपण पाहिलेले आहेत. तर एएनएस सिस्टीमशी रिलेटेड कोणते ड्रग यूज करतात हे कालच्या क्लासिफिकेशन मध्ये आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. आणि या व्यतिरिक्त कोणते ड्रग ग्लाउकोमात यूज होतात, आता एएनएस सिस्टीम मध्ये याला एक्सप्लेन केलेलं आहे, परंतु एएनएस सिस्टीम सोडून अजून कोणत्या ड्रग याच्यात यूज केले जातात? तर यामध्ये आता ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ड्रग ऑफ चॉईस काय, आता कोणता ग्रुप आपण प्रेफर्ड करतो ओपन अँगल ग्लाउकोमा ट्रीट करायला? प्रोस्टाग्लॅंडिन एनालॉग्स. प्रोस्टॅग्लॅंडिन अॅनालॉग्स, लॅटिनोप्रोस, ट्रॅव्होप्रोस, बिमॅटोप्रोस. तर तो एक ग्रुप लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर ऑस्मोटिक डायुरेटिक, मॅनिटॉल, ग्लिसरॉल आपण यूज करतो. आणि ऍसिटाझोलामाइड जो ग्रुप ड्रग आहे तो कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर ग्रुपचा आहे. बायकार्बोनेट सिंथेसिस कमी करून तो उपयुक्त ठरतो. तर कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर मध्ये ओरली किंवा आयव्ही द्यायचा असेल तर ऍसिटाझोलामाइड आहे, आणि टॉपिकली द्यायचा असेल तर ब्रिनझोलामाइड आणि डॉर्झोलामाइड आहे. तर हे तीन ग्रुप वेगळे आहेत बरं काय. प्रोस्टॅग्लॅंडिन अॅनालॉग्स, ऑस्मोटिक डायुरेटिक आणि कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर, हे तीन ग्रुप प्लस कोलिनर्जिक सिस्टीम मध्ये मिओटिक्स आहे, त्यात कोलिनर्जिक अगोनिस्ट आणि अँटी कोलिनिस्टरेज आहे. आणि ॲड्रिनर्जिक सिस्टीमशी रिलेटेड बीटा ब्लॉकर्स आणि अल्फा अगोनिस्ट आहे. तर असे प्रकारे तुम्हाला क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं. तर कोणकोणते ड्रग ग्लाउकोमात यूज करता असं जर विचारलं तर तुम्हाला हे ग्रुप लक्षात राहतील? येस सर. ओके. तुम्ही आपला मिओटिक टॉपिक डिस्कस झालेला आहे. ओके. मिओटिक मध्ये आपण टॉपिकली जे ड्रग देतो त्यामध्ये पायलोकार्पिन आहे आणि फायझोस्टिग्मिन आहे. ओके. आणि आता तुम्हाला सांगितलं की ओपन अँगल ग्लाउकोमध्ये मिओटिक आता थर्ड चॉईस ड्रग आहे. ओके. 1970च्या आधी फर्स्ट चॉईस होता, पण आता थर्ड फोर्थ चॉईस ड्रग म्हणून आपण यूज करतो. आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये आपण मिओटिक्स यूज करतो, पण त्याआधी मॅनिटॉल आणि ऍसिटाझोलामाइड देऊन इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करणं गरजेचं असतं. तर मिओटिक ओपन अँगल ग्लाउकोमात कसे उपयुक्त आहे आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमात कसे उपयुक्त आहे हे मी काल तुमच्याशी डिस्कस केलं होतं. तुम्ही सांगू शकता कोणी की
ओपन अँगल ग्लाउकोमात ते काय करता एका वाक्यात, आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमात ते काय करता एका वाक्यामध्ये, वन लाईन मध्ये. Sir, in open angle glaucoma, हम्म. it improves the patency of the trabeculae and Okay. decreases How the how IOP, and how there is a contraction of the ciliary muscle then. व्हेरी गुड. चालेल, करेक्ट आहे. In narrow angle, हम्म. there is a contraction of the sphincter pupillary, ओके circular ओके. muscles of the सर्कल. eyes, त्यामुळे कोणता. आणि pupillary block remove करतात. ओके, तर तुम्हाला मेकॅनिझम आता समजलेत, त्या दोन मी डिटेलमध्ये डिस्कस केल्या होत्या. ओके. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की हे मिओटिक्स आता यूज करत नाही, कारण मिओटिक्सचे काही ड्रॉबॅक्स आहेत. ओके, तर कोणते ड्रॉबॅक्स आहेत मिओटिक्सचे, काल आपण डिस्कस केलेले. मिओटिक्स मिओसिस करता, मग त्याच्यामुळं काय होतं, दिसायला कोण. Induced myopia. Decrease of the vision, ओके. headache, bow pain, fluctuation in the intraocular pressure, and administration is repeatedly needed, ओके. व्हेरी and myopia is induced. व्हेरी इंड्यूस मायोपिया सांगितलं, Induced बरोबर आहे. myopia. ओके, ठीक आहे, बरोबर. आता हे ड्रग ड्रॉबॅक्स मिओटिकचे काय की हे ड्रग सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतात, टुअर सेंटर मिओसिस करतात, म्हणून देर इज अ डिमिनिशन ऑफ विजन इन डीम लाईट मध्ये व्यवस्थित दिसत नाही, किंवा ज्या पेशंटला कॅटॅरॅक्ट झालेला आहे अशा पेशंट मध्ये व्यवस्थित त्यांना दिसत नाही. त्यानंतर हे स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, सर्क्युलर सिलेरी मसल, त्यामुळे बो पेन आणि हेडेक होतो. सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे टुवर्ड्स लेन्स सस्पेन्सरी लिगामेंट लूज होतात, लेन्स मोर कॉन्व्हेक्स होते, विजन नियर ऑब्जेक्टला सेट होते, त्याला स्पाझम ऑफ अकोमोडेशन म्हणतात. तर ह्या ड्रगनी ते होतं, त्याच्यामुळं जवळचं दिसतं पण दूरचं व्यवस्थित दिसत नाही, त्याला आपण म्हणतो मायोपिया. बरोबर आहे, म्हणजे इंड्यूस मायोपिया. ठीक आहे, ह्या ड्रगनी इंड्यूस मायोपिया होतं. आणि ड्रगची ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट असल्यामुळं फ्लक्च्युएशन इन द रिस्पॉन्स दिसतं त्यांचा. इंट्राऑक्युलर प्रेशर जे आहे ते फ्लक्च्युएट होतं, ड्रग दिलं चांगल्या प्रकारे कमी होईल, ड्रगचा इफेक्ट संपला की परत वाढेल, परत ड्रग दिलं कमी होईल, मग ते इंट्राऑक्युलर प्रेशर असं कॉन्स्टंट 24 आवर कमी नाही राहणार. ठीक आहे, तर ते एक आहे. तर त्यासाठी ते ओव्हरकम करायला आपल्याकडं उत्तर आहे, पण आपल्याला रिपीटेडली ते 6 ते 8 तासांनी ते ड्रग देणं गरजेचं आहे. तर ते सगळे ड्रॉबॅक्स मिओटिकचे आहेत. ओके, आणि त्यामुळं त्यानंतर जेव्हा बीटा ब्लॉकर मार्केटमध्ये आले, तर बीटा ब्लॉकर्स नंतर प्रेफर्ड केले गेले. मिओटिक्स नंतर जे प्रेफर्ड केले गेलेले ड्रग्स होते ते बीटा ब्लॉकर्स होते. आणि आता रिसेंटली प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांनी बीटा ब्लॉकरची जागा घेतलेली आहे. तर बीटा ब्लॉकरचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करतो, आणि ते कसे ऍक्ट होतात ते मी तुमच्याशी डिस्कस करतो. तर एक लक्षात घ्या की आता हे बीटा ब्लॉकर्स मध्ये आपण टॉपिकल बीटा ब्लॉकर्स यूज करतो, तर त्यामुळं टॉपिकल बीटा ब्लॉकरचे नावं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये टिमोलॉल आहे, लिव्होपिनोलॉल आहे, बिटॅक्झोलॉल आहे. ओके, तर हे टॉपिकल बीटा ब्लॉकर आहे. अजून पण आहे नावं, पण ऍटलिस्ट तुम्हाला 2-3 नावं लक्षात पाहिजे की टॉपिकल बीटा ब्लॉकर, ग्लाउकोमात बीटा ब्लॉकर यूज करतात. मग कोणता करतात, तिथं तुम्ही ब्लॉक होणार, कारण तुम्हाला ते रुटीन यूज, तुम्हाला प्रोपेनॉलॉल आठवतो, तुम्हाला ॲटेनॉलॉल आठवतो, पण तुम्हाला टिमोलॉल नाही आठवत, कारण हा डे टू डे प्रॅक्टिस मध्ये तुम्ही ऐकलेला नसतो ड्रग. तर टिमोलॉल, त्यानंतर लिव्होब्युनोलॉल, नंतर बिटॅक्झोलॉल, हे हे बीटा ब्लॉकर्स आहेत. हे आपण टॉपिकली यूज करतो. ओके, तर हे कसे उपयुक्त आहेत बीटा ब्लॉकर्स, तर आपण बघितलेलं आहे की सिलेरी बॉडीवर, ओके, सिलेरी बॉडीचा जर विचार केला, ओके, एक स्ट्रक्चर सिलेरी बॉडीचा आहे. ओके, तर सिलेरी बॉडीवर तुम्हाला आता लक्षात काय ठेवायचंय की बीटा 2 रिसेप्टर असतात आणि अल्फा 2 रिसेप्टर असतात. ओके,
आणि सिलेरी बॉडी जे आहे त्याला जी ही लाइनिंग आहे तर हे सिलेरी इपिथेलियम आहे. सिलेरी बॉडीला लाइनिंग, तर ते सिलेरी बॉडीचं स्ट्रक्चर मी काढतोय. तर हे सिलेरी इपिथेलियम मार्क केलंय मी. आणि आतमधला पोर्शन जो आहे हा हा सिलेरी बॉडीचा आहे. इथं ॲक्वियस ह्युमर सिंथेसाइज होतं आणि इथून सिक्रीट होतं. ओके. तर बीटा टू रिसेप्टर आणि अल्फा टू रिसेप्टर सिलेरी बॉडीवर प्रेझेंट असतात. तर बीटा टू रिसेप्टर जीएस टाईप आहे, अल्फा टू रिसेप्टर जीआय टाईप आहे. तर हे हे काय करतात, बीटा रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले, बीटा टू रिसेप्टर, तर ऍक्वियस ह्युमर जे सिंथेसाइज झालेलं असतं त्याचं सिक्रिशन वाढतं. आणि अल्फा टू रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर ऍक्वियस ह्युमरचं सिक्रिशन कमी होतं, कारण अल्फा टू इनहिबिटर इन नेचर आहे. तर हे नॉर्मल हे रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर काय घडतं ते लक्षात आलं तुमच्या? म्हणजे बीटा टू रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर ऍक्वियस ह्युमरचं रिलीज काय होणार आहे? वाढणार आहे. अल्फा टू ऍक्टिव्हेट झाले तर ऍक्वियस ह्युमरचं रिलीज काय होणार आहे? कमी होणार आहे. त्यामुळे जर आपण बीटा टू रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग दिले तर काय होईल? ऍक्वियस ह्युमरचं सिक्रेशन काय होईल? कमी होईल. म्हणजे सिलेरी बॉडी मधून जिथं ऍक्वियस ह्युमर बनतोय तिथून रिलीज काय होईल? कमी होईल. तर बीटा ब्लॉकर ड्रेनेज वाढवतात का रिलीज कमी करतात? ऍक्वियस ह्युमर रिलीज कमी कर. रिलीज कमी करतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बीटा ब्लॉकर्स रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीज रिलीज ऑफ ऍक्वियस ह्युमर फ्रॉम द सिलेरी बॉडी बाय ब्लॉकिंग बीटा टू रिसेप्टर. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालू शकतो. बरोबर आहे. आता जो बिटॅक्झोलल नावाचा ड्रग आहे ना, हा ऍक्च्युली सिलेक्टिव्ह बीटा वन ब्लॉकर आहे. बरोबर आहे. मग हा बीटा टू रिसेप्टर ब्लॉक करत नाही. मग हा तरी पण ग्लाउकोमात उपयुक्त कसा आहे? बरोबर. बीटा टू रिसेप्टर ब्लॉक झाले तर ऍक्वियस ह्युमरचं रिलीज कमी होणार आहे. आणि बिटॉक्झोलॉल सिलेक्टिव्हली कोणते रिसेप्टर ब्लॉक करतो? बीटा वन. तर तरी सुद्धा ग्लाउकोमात तो उपयुक्त दिसून आला. त्याचं रिझन असं आहे की बिटॉक्झोलॉलला ऍडिशनल कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे. आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी असल्यामुळं बिटॉक्झोलॉल थोड्या वेगळ्या पद्धतीने ऍक्ट होतो. तो इंट्राऑक्युलर प्रेशर वाढल्यानंतर ऑप्टिक नर्व डॅमेज होते. तर बिटॉक्झोलॉलला जी कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमुळे तो ऑप्टिक नर्व डॅमेज होऊ देत नाही. तर बिटॉक्झोलॉल acts by some other mechanism due to calcium channel blocking property. It prevents damage of optic nerve. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऍडिशनली नाही लक्षात राहिलं तरी पण काही हरकत नाही. ते तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे बीटा ब्लॉकर्स ऍक्ट बाय decreasing aqueous humor release from the ciliary body by blocking beta 2 receptor present on the ciliary body. इतकं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आता मिओटिक्सचे काही जे ड्रॉबॅक्स होते, बरोबर आहे, त्यामुळे आपण यूज करू शकत नाही मिओटिक्स जास्त. तर ते हे ड्रॉबॅक्स बीटा ब्लॉकर बरोबर नाहीत. म्हणजे आपण म्हणू शकतो बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज आहे मिओटिक्सवर. बरोबर आहे. लक्षात आलं. तर बीटा ब्लॉकर्स आर ॲज इफेक्टिव्ह ॲज मिओटिक्स बट प्रोड्यूस लेस ऑक्युलर साइड इफेक्ट. ओके. ऍडव्हान्टेजेस काय आहे बीटा ब्लॉकरचे? बीटा ब्लॉकर्स प्युपिल साईज अफेक्ट करत नाही. मिओटिक्स काय करत होते? मिओसिस करत होते. त्याच्यामुळं डिमिनिशन ऑफ विजन इन डिम लाईट अँड इन पेशंट हॅव्हिंग कॅटॅरॅक्ट होतं. मग हा प्रॉब्लेम बीटा ब्लॉकर बरोबर येईल का? नाही येणार. नो चेंज इन प्युपिल साईज करतात ते. त्यामुळं डिमिनिशन ऑफ विजन इन डिम लाईट अँड इन पेशंट विथ कॅटॅरॅक्ट इज नॉट सीन. हा एक पहिला. मिओटिक स्पाझम ऑफ अकोमोडेशन करायचे. विजन नियर ऑब्जेक्टला सेट व्हायचं, त्यामुळे दूरचं व्यवस्थित दिसायचं नाही. त्याला इंड्यूस मायोपिया म्हणतात. तर अकोमोडेशन रिलेटेड तुम्हाला लक्षात ठेवायचंय पॅरासिम्पॅथोमायमेटिक पॅरासिम्पॅथोलायटिक सिस्टीमचा रोल आहे. ऍड्रिनर्जिक सिस्टीम किंवा अँटी ऍड्रिनर्जिक ड्रगचा काही रोल नाहीये.
त्याच्यामुळं अकोमोडेशन एफेक्ट होत नाही. त्यामुळे बीटा ब्लॉकर मायोपिया इंड्यूस मायोपिया करतील का? नाही. नाही. ओके. बीटा ब्लॉकर सर्क्युलर मसल सेरिली मसल कॉन्ट्रॅक्ट करत नाही. त्याच्यामुळं बो पेन हेडेक बीटा ब्लॉकर मुळे होईल का? नाही. बरोबर आहे. नो हेडेक नो बो पेन. हे ड्रग लॉंग ऍक्टिंग आहे. त्याच्यामुळं जे इंट्राऑक्युलर प्रेशर जे कंट्रोल होतं ते चांगल्या प्रकारे होईल. फ्लक्च्युएशन इन द रिस्पॉन्स राहणार नाही बीटा ब्लॉकर बरोबर. आणि वन्स डेली किंवा ट्वाइस डेली ऍप्लिकेशन इज सफिशियंट, म्हणजे 6 to 8 hour ऍप्लिकेशन इज नॉट रिक्वायर्ड. जे पायलोकार्पिन बरोबर 6 ते 8 तासाला द्यावा लागायचं, 3 ते 4 वेळा ड्रग द्यावा लागायचं, तर इथं गरज नाही. हे दोनदा दिलं किंवा एकदा दिलं तरी चालतं बीटा ब्लॉकर. तर बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज तुम्हाला लक्षात आले का? जे मिओटिकचे ड्रॉबॅक होते ते सगळे इथं नलिफाय होत आहे, सगळे नाहीये इथं. उलट म्हणजे हे ऍडव्हान्टेज झाले बीटा ब्लॉकरचे, की हे बीटा ब्लॉकर हे ड्रॉबॅक दाखवत नाही. लक्षात आले तुम्हाला? म्हणजे मिओटिक्स आणि बीटा ब्लॉकर्स कम्पेअर करताना बीटा ब्लॉकर्स का चांगले आहेत हे समजलं तुम्हाला? येस सर. ओके. तर हे मिओटिकच्या ऍक्शन तुम्हाला कळल्या तर मिओटिकचे ड्रॉबॅक्स लक्षात आणणार आहे. आणि त्यावरून तुम्हाला बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज लक्षात ठेवायचे. 2 मार्कला क्वेश्चन आला, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ बीटा ब्लॉकर्स ओव्हर मिओटिक्स इन द ट्रीटमेंट ऑफ ग्लाउकोमा. तर यामध्ये आता मेकॅनिझम नाही विचारली, काही लॉजिक म्हणजे जे तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधल्या पण पॉईंट नाहीये, तर हे तुमचं कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तो 2 मार्कचा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होणार आहे. लक्षात आलं तुमच्या? येस. समजलंय? ओके. हो. जस्ट एक मिनिट हा. तर हे झालं. आता साईड इफेक्ट काय बीटा ब्लॉकरचे ते आपण पाहणार आहोत. तर हे मी तुम्हाला डायग्राम डिस्कस केली. ठीक आहे. The beta blocker responsible for decrease aqueous humor secretion from ciliary body by inhibiting beta 2 adrenergic receptors present on ciliary epithelium. Betaxolol have additional calcium channel blocking property on neurons, optic nerve. ठीक आहे. ऍडव्हर्स इफेक्ट. तर बीटा ब्लॉकरचे ऍडव्हर्स इफेक्ट, ऑक्युलर ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही सांगू शकणार नाहीत, पण सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही सांगू शकतात. तर मी पहिले ऑक्युलर ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला सांगतो. तर ॲक्युलर ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ABCD डॅश RS, हे निमोनिक लक्षात ठेवायचं आहे. ABCD डॅश RS. तर बीटा ब्लॉकरचे ऑक्युलर साईड इफेक्ट त्याला आता एक्सप्लेनेशन नाहीये. म्हणजे ॲलर्जिक ब्लिफरोकंजक्टिव्हायटिस करतात, ते ब्लड विजन करतात, कॉर्नियल हायपोस्थेसिया करतात, म्हणजे जे पेन आहे ते होत नाही, कॉर्नियाची सेन्सिटिव्हिटी कमी होते, ड्रायनेस ऑफ आईज करतात, एक्झॅक्ट रिझन क्लिअर नाही, रेडनेस आणि स्टिंगिंग सेन्सेशन. तर कोणताही टॉपिकली ड्रग डोळ्यात टाकला तर टोचल्यासारखं होतं, म्हणजे त्यालाच आपण स्टिंगिंग सेन्सेशन म्हणतो. तर ते कोणत्याही ड्रग बद्दल लिहिलं तर ते बरोबरच येणार आहे. ठीक आहे. तर ऑक्युलर ऍडव्हर्स इफेक्ट बीटा ब्लॉकरचे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी निमोनिक आहे ABCD डॅश RS. ओके. हे म्हणजे ॲलर्जिक ब्लिफरोकंजक्टिव्हायटिस, बी म्हणजे ब्लर्ड विजन, सी म्हणजे कॉर्नियल हायपोस्थेसिया, डी म्हणजे ड्रायनेस ऑफ आईज, आर म्हणजे रेडनेस आणि एस म्हणजे स्टिंगिंग सेन्सेशन. लक्षात राहील ऑक्युलर साईड इफेक्ट. ओके. क्लिअर. आता सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट बीटा ब्लॉकरचे काय असतील? तर बीटा ब्लॉकर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट जर टॉपिकली आपण दिले बीटा ब्लॉकर, तर काही अमाऊंट म्हणजे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी आहेत, कारण आपण ड्रग टॉपिकली यूज करतोय. पण डोळ्यातूनही काही अमाऊंट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये गेली तर बीटा ब्लॉकर काय करू शकतात? तर बीटा ब्लॉकर ब्रॅडिकार्डिया करतील,
बीटा ब्लॉकर ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन करतील, बीटा ब्लॉकर मेटाबॉलिक ऍडव्हर्स इफेक्ट करतील, रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया डिले होईल. तर हे ऍडव्हर्स इफेक्ट सिस्टेमिक आहे, ब्रॅडिकार्डिया, ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन आणि मेटाबॉलिक ऍडव्हर्स इफेक्ट. ओके, तर हे कधी दिसतील, तर काही अमाऊंट टॉपिकली दिल्यानंतर जर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये गेली तर हार्टवर ऍक्ट होऊ शकते, लंग्सवर ऍक्ट होऊ शकते, लिव्हरवर ऍक्ट होऊ शकते, तिथले रिसेप्टर ब्लॉक होऊ शकतात. बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक झाल्याने ब्रॅडिकार्डिया होईल, बीटा 2 रिसेप्टर लंग्सवरचे ब्लॉक झाले तर ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन होईल, लिव्हरवरचे बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक झाले तर मेटाबॉलिक ऍडव्हर्स इफेक्ट येईल. तर हे का होतं की काही अमाऊंट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होते, मग ती होऊ नये म्हणून काही काळजी घेऊ शकतो का? सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट जर कमी करायचे असतील तर काय करायला पाहिजे? तर काय होतं बघा, आपल्या डोळ्यात जेव्हा आपण म्हणजे पेशंटच्या डोळ्यात जेव्हा आपण बीटा ब्लॉकर टॉपिकली टाकतो, ओके, तर तिथून तो बीटा डोळ्याच्या डोळा आणि कानाच्या सॉरी डोळा आणि नाकाच्या तिथं इनर कॅन्थस असतं, तिथून नेझोलॅक्रिमल डक्ट थ्रू बीटा ब्लॉकर्स नाकामध्ये येऊ शकतात, तिथून सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाऊ शकतात. मग हे अवॉइड करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपल्या डोळा आणि ना नाक आहे त्याच्यामध्ये दोघांच्या जॉईंटच्या तिथे जे इनर कॅन्थस आहे, ओके, तर पेशंटला सांगायचं की बीटा ब्लॉकर डोळ्यात टाकल्यानंतर इनर कॅन्थस ऑफ द आय जो आहे त्याच्यावर 5 मिनिटं प्रेशर, माइल्ड प्रेशर अप्लाय करायचं. त्यामुळं जे ड्रग आहे ते डोळ्यातून नेझोलॅक्रिमल डक्ट मध्ये जाणार नाही, तिथून नाकात येणार नाही आणि त्यामुळे सिस्टेमिक ऍब्सॉर्प्शन त्याचं कमी होईल. म्हणजे बीटा ब्लॉकर दिल्यानंतर पेशंटनी इनर कॅन्थस ऑफ द आयच्या तिथं 5 मिनिटं प्रेशर जर अप्लाय केलं तर आपण बीटा ब्लॉकरचे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी करू शकतो. जर वायवत विचारलं तर तुम्हाला सांगता येईल हे? येस सर. ओके, ठीक. समजलंय बीटा ब्लॉकर्स? हो सर. ओके, तर मेकॅनिझम, ऍडव्हान्टेजेस ऑफ बीटा ब्लॉकर. ओके, म्हणजे बीटा ब्लॉकर लिहायचं असेल तर एक्झाम्पल्स लिहा टॉपिकल बीटा ब्लॉकरचे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मेन्शन केला, ऍडव्हान्टेजेस, आता करंट स्टॅटस काय ते सांगा, ऍडव्हान्टेजेस ऑफ बीटा ब्लॉकर सांगा, ओव्हर मिओटिक्स, मग ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये ऑक्युलर ऍडव्हर्स इफेक्ट आणि सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट, आणि सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट आपण कसे प्रिव्हेंट करू शकतो हे सांगायचं आहे. त्यानंतर आता बाकीचे ड्रग आपण बघणार आहोत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला बीटा ब्लॉकर्स आणि प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स महत्वाचे आहे, मिओटिक्स महत्वाचे आहे. तर बाकीचं एवढं तुम्हाला डिटेलमध्ये नसेल माहीत तरी चालू शकतं. आता हे इंडिव्हिज्युअल ड्रग्स विषयी मी डिटेल जाणार नाही. ओके, तर इंडिव्हिज्युअल ड्रग मध्ये टिमोलॉल आहे, 20 ते 35% इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होतं आणि स्मूथ आणि सस्टेंड ऍक्शन येते. इव्हन डिसकंटिन्यू जरी केले टिमोलॉल तर ऍक्शन जवळजवळ 1 ते 2 आठवडे राहते. त्याच्यामुळे एखादा डोस किंवा 2 डोस मिस झाले पेशंट कडून तरी फ्लक्च्युएशन एवढं होत नाही इंट्राऑक्युलर प्रेशर मध्ये. ओके, आणि 30% लोकांमध्ये टिमोलॉल अलोन यूज केलं तरी सफिशियंट इफेक्ट येतो, नाही तर काही लोकांमध्ये आपल्याला कॉम्बिनेशन पण द्यावं लागतं. तर टिमोलॉल 0.25% आय ड्रॉप आपण यूज केला तर बीडी देतो, 0.5% जेल फॉर्मिंग आय ड्रॉप दिला तर ओडी पण देऊ शकतो. तर इंडिव्हिज्युअल ड्रग्स नोबडी विल आस्क यू. ओके, बिटॉक्झोलॉल तुम्हाला मी सांगितलं की त्याला ऍडिशनल कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे, 0.% आपण बीडी देतो, पण हा लेस इफिकेसियस आहे टिमोलॉल पेक्षा. लिओबिनोलॉल टिमोलॉल सारखाच आहे, 5% आय ड्रॉप आपण ओडी देतो. आता त्यानंतर अल्फा ॲड्रिनर्जिक अगोनिस्ट. आता हे ड्रग पण थर्ड चॉईस, फोर्थ चॉईस म्हणून यूज होतात.
त्यामध्ये डिपिवेप्रिन आहे, ॲप्राक्लोनिडिन आहे आणि ब्रिमोनिडिन आहे. तर याच्याविषयी आपल्याला डिटेल माहीत नसलं तरी चालू शकतं, कारण हा ग्रुप तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू 2 मार्कला 4 मार्कला कोणीही विचारणार नाही. परंतु नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत. तर अल्फा ॲड्रेनर्जिक अगोनिस्ट. ओके, अल्फा ॲड्रेनर्जिक अगोनिस्ट यामध्ये डिपिव्हेप्रिन आहे. व्हॉट इज डिपिव्हेप्रिन? इट इज ए प्रोड्रग ऑफ ॲड्रेनालिन. हा काय आहे? प्रोड्रग ऑफ ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिन दिल्यानंतर टॉपिकली ते कॉर्निया पेनिट्रेट करत नाही कॅटेकोलामाइन असल्यामुळे. डिपिवेप्रिन आपण जर दिलं तर तो टॉपिकली ॲडमिनिस्टर्ड केल्यानंतर तो कॉर्निया पेनिट्रेट करू शकतो आणि ते ड्रग आपण ग्लाउकोमा थर्ड फोर्थ चॉईस म्हणून यूज होतो. तर कसे इफेक्टिव्ह आहेत हे ड्रग ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर डिपिवेप्रिन हा प्रोड्रग आहे ॲड्रेनालिनचा. ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन हे क्लोनिडिन कंजेनर आहे. सो दे आर इफेक्टिव्ह बाय डिक्रीजिंग aqueous humor synthesis and secretion as well as by increasing aqueous humor drainage. पहा, त्यांची मेकॅनिझम दोन्ही पद्धतीने आहे. ते aqueous humorची सिंथेसिस आणि सिक्रेशन कमी करतात आणि aqueous humorचं ड्रेनेज पण वाढवतात. आता ड्रेनेज कसं म्हणजे हे कसं घडतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर मी जी डायग्राम तुम्हाला सांगितली होती ती परत एकदा सांगतोय. इथं जी डायग्राम आहे तर हे अल्फा अगोनिस्ट ड्रग आहेत. अल्फा अगोनिस्ट ड्रग अल्फा आता हे सिलेरी बॉडी आहे. ओके, ते सिलेरी बॉडी आहे आणि त्याला जी लाइनिंग आहे ब्राऊन कलरची त्याला सिलेरी इपिथेलियम म्हणतात. त्या सिलेरी इपिथेलियमवर अल्फा 2 रिसेप्टर आहे आणि बीटा 2 रिसेप्टर आहे आणि सिलेरी बॉडीला जे ब्लड फ्लो होतो सिलेरी ब्लड व्हेसल त्याच्यावर अल्फा 1 रिसेप्टर प्रिडॉमिनंट आहे. त्या सिलेरी इपिथेलियमवर एक कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम आहे. तो एन्झाईम बायकार्बोनेट सिंथेसिस करतो आणि aqueous humorच्या जर तुम्ही हे पाहिलं कॉम्पोनंट्स तर त्यात बायकार्बोनेट आहे. तर कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमनी बायकार्बोनेट सिंथेसिस झालं तर ते बायकार्बोनेट aqueous humor तयार करण्यासाठी वापरलं जातं. हा बेसिक पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले. तर हे अल्फा अगोनिस्ट दिल्याने काय होतं? aqueous humorची सिंथेसिस कमी होते. कशी होती? तर हे ड्रग अल्फा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतात. ब्लड फ्लो टू द सिलेरी बॉडी डिक्रीज होतं आणि त्यामुळे aqueous humorची सिंथेसिस कमी होते. अल्फा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन अल्फा 2 रिसेप्टर इनहिबिटर इन नेचर आहे. तर अल्फा 2 रिसेप्टरवर जर अगोनिस्टिक इफेक्ट दाखवला तर aqueous humorचं रिलीज कमी होईल. तर aqueous humorची सिंथेसिस पण कमी होतं, रिलीज पण कमी होतं आणि हे ड्रग aqueous humorचं ड्रेनेज पण वाढवतात. ड्रेनेज कसं वाढवतात? तर त्याच्यात एक्झॅक्ट मेकॅनिझम मेन्शन नाहीये. ओके, तर ते युव्हेस्क्लेरल आणि ट्रायबिक्युलर आउटफ्लो वाढवून aqueous humorचं ड्रेनेज वाढवतात. हे थर्ड किंवा फोर्थ चॉईस ड्रग म्हणून कन्सिडर होतात. मी तुम्हाला सांगितलं डिपिव्हेप्रिन इज ए प्रो ड्रग ऑफ ॲड्रेनालिन. कॉर्निया पेनिट्रेट केल्यानंतर तो हायड्रोलायसिस प्रोसेसने ॲड्रेनालिन मध्ये कन्वर्ट होतो. त्यासाठी इस्टरेजेस एन्झाईम लागतं आणि मग पुढे त्याची ऍक्शन घडते. ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन ह्या क्लोनिडिन कंजेनर आहेत. तर ह्या ड्रगचे काही साईड इफेक्ट आहे इचिंग, आयलिड डर्मॅटायटिस, फॉलिक्युलर कंजाक्टायव्हायटिस, आयलिड रिट्रॅक्शन, ड्रायनेस ऑफ माउथ अँड नोज. आता हे आपल्याला साईड इफेक्टसाठी एक्झॅक्ट लॉजिक क्लिअर नाहीये, त्यामुळे तुम्हाला ते पाठच करावं लागणार आहे. इचिंग, आयलिड डर्मॅटायटिस, फॉलिक्युलर कंजक्टिव्हायटिस, आयलिड रिट्रॅक्शन, ड्रायनेस ऑफ माउथ अँड नोज. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू
अल्फा अगोनिस्ट कोणीही तुम्हाला विचारणार नाही. आता नेक्स्ट जे ड्रग मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे ते आहे प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स. याची नावं तुम्हाला माहीतच पाहिजे. ग्लाउकोमा म्हणलं, ओपन अँगल ग्लाउकोमा, प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स. आणि काय नावं पाहिली होती आपण? लॅटॅनोप्रोस्ट, ट्रॅव्होपोस्ट आणि विमॅटोप्रोस्ट. हिमॅटोप्रोस्ट. तर ते सगळ्यांची नावं ही प्रोस्टने एंड होती. ट्रॅव्होप्रोस्ट आणि विमॅटोप्रोस्ट. आता मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगणार आहे, काय लक्षात ठेवायचं. तर प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स आर द ड्रग ऑफ चॉईस नाउडेज फॉर ओपन अँगल ग्लाउकोमा. क्लिअर? पहिलं वाक्य तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. दे आर व्हेरी इफिकेशियस ड्रग्स. वन्स डेली यूज केले तरी आपल्याला सफिशियंट आहे. आणि वाय दे आर कन्सिडर ॲज ए फर्स्ट चॉईस ड्रग? बीटा ब्लॉकर पेक्षा यांचा ऍडव्हान्टेज काय? तर बीटा ब्लॉकर बरोबर काही ऍडव्हान्टेजेस होते, पण बीटा ब्लॉकर बरोबर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट जे होते, ब्रॅडिकार्डिया, ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन, मेटाबॉलिक ऍडव्हर्स इफेक्ट. ओके. तर हे जे ड्रॉबॅक्स आहे बीटा ब्लॉकरचे हे तर हे प्रोस्टाग्लॅन्डिन बरोबर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट नाहीत, निग्लिजिबल आहे. ओके. तर ऑक्युलर साइड इफेक्ट पण काही होता, पण सिग्निफिकंट सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट यांच्या बरोबर नाहीत. त्यामुळे बीटा ब्लॉकर पेक्षा हे जास्त प्रेफर करतात. ओनली ड्रॉबॅक ह्या ड्रगचा आहे कॉस्ट. कॉस्ट जास्त आहे. ओके. आता प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स याचा अर्थ काय की हे ड्रग आपल्या शरीरात जे प्रोस्टॅग्लॅन्डिन बनतं, ओके, तर त्यासारखे ऍक्ट होतात प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स. आता वेगवेगळे प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स मार्केटमध्ये आहेत. ओके. आणि ते वेगवेगळ्या पर्पजसाठी वापरले जाते. आता लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट हे नावं तुम्हाला परिचयाचे नसतील, कारण ग्लाउकोमा हा तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये एवढा दिसत नाही. ओके. पण काही प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स हे वेगळ्या कंडिशन साठीही वापरले जातात. त्यांची नावं वेगळी आहे. ज्यावेळेस आपण प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स हा टॉपिक डिस्कस करू त्यावेळेस आपण ते पाहणार आहोत. तुम्ही कार्बोप्रोस्ट ऐकलंय का? कार्बोप्रोस्ट. नाही सर. ओके. सर. कार्बोप्रोस्ट आपण पोस्टपार्टम हिमोरेज मध्ये देतो. ओके. एर्गोमेट्रिन. काय म्हणले? नाही, एर्गोमेट्रिन बरोबर देतो का सर? कशा बरोबर? पीपीएच मध्ये एर्गोमेट्रिन पोस्टपार्टम. येस येस येस. अर्गोमेट्रिन आपण देतो, किंवा आपण कार्बोप्रोस्ट पण काही केसेस मध्ये यूज करू शकतो. ओके. तर ते युटेराइन मसलचं कॉन्ट्रॅक्शन करून ब्लिडिंग कमी करायला मदत करतात. ओके. तर कार्बोप्रोस्ट आता ब्रँड नेम मी तुम्हाला नाही सांगू शकत लगेच, मला ब्रँड नेम नाही. मेझोप्रोस्ट ना सर? कोणता? मेझोप्रोस्ट हा, तो पण ब्रँड नेम? नाही, मिझोप्रोस्टॉल म्हणताय का तुम्ही? हो हो. ते वेगळं आहे ना सर? नाही, तो मिझोप्रोस्टॉल जो आहे ना, तो मिफिप्रिस्टॉन प्लस मिझोप्रोस्टॉल हे कॉम्बिनेशन आहे ना, हे एमटीपी पॉइंट ऑफ व्ह्यू यूज होतं. ओके. हो बरोबर. हो. तर मिफिप्रिस्टॉन हा अँटी प्रोजेस्टेरिन ड्रग आहे, प्रोजेस्टेरिन अँटागोनिस्ट आहे, आणि त्याच्याबरोबर मिझोप्रोस्टॉल यूज होतं. तर हे कॉम्बिनेशन आपण फर्स्ट ट्रायमिस्टर ॲबॉर्शन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ते देतो. तर तिथं मिझोप्रोस्टॉल यूज होतो. तो पण प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स आहे. थोडं इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम आहे वाटतं. आता एक मेसेज आला मला, बघूया आपण. तर लक्षात आलं. तर प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉगचा एकदा क्वेश्चन काय आलं की वेगवेगळ्या प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉगची नावं सांगा आणि कोणता प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग कुठं यूज होतो.
लक्षात आलं? असा क्वेश्चन 2 मार्कला होता तुम्हाला. तर ते प्रोस्टाग्लॅंडिन एनालॉगचं एक टॉपिकच आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आता लॅटेनोप्रोस्ट, टॅहोप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट कुठं यूज होतं ते लक्षात आलं? ग्लाउकोमा. ओके. कार्बोप्रोस्ट कुठं यूज होतं लक्षात आलं? PPH. आणि मिझोप्रोस्टल कुठं यूज होतं तुम्ही आता सांगितलं? मिझोप्रोस्टल आपण कुठे यूज MTP. 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 ओके. म्हणजे MTP. हा. आणि मिझोप्रोस्टल आपण पेप्टिक अल्सर मध्ये पण यूज करू शकतो, पण आपण कधी तुम्ही त्याचा यूज पाहिला नसेल, कारण पेप्टिक अल्सर मध्ये मिझोप्रोस्टल यूज करायला 4 वेळा द्यावा लागतो आणि त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत. त्यामुळं आपण ते ड्रग यूज करत नाही. आपण प्रोटॉन पंप इन्हिबिटर यूज करतो. तर मिझोप्रोस्टलचा अजून एक यूज पेप्टिक अल्सर पण आहे. तर हे झाले वेगवेगळे प्रोस्टॅग्लॅंडिन एनालॉग्स. तर आपल्याला आता हे जे लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट, आता प्रोस्टॅग्लॅंडिनचे पण टाइप्स आहे. D2, E2, ओके. तर F2. तर प्रोस्टॅग्लॅंडिन एनालॉग्स जे ग्लाउकोमात यूज होतात ते प्रोस्टॅग्लॅंडिन F2 अल्फा एनालॉग आहे. कोणते आहे? प्रोस्टॅग्लॅंडिन F2 F2. अल्फा. ओके. प्रोस्टॅग्लॅंडिन F2 अल्फा एनालॉग आहे हा. लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट आणि बिमॅटोप्रोस्ट. बरोबर आहे. तर हे ड्रग काय करतात? ओके. तर हे ड्रग ॲक्वियस ह्युमरचं ड्रेनेज वाढवतात. काय करतात? ॲक्वियस ह्युमरचं ड्रेनेज वाढवतात. जे महत्वाचे ड्रग आहे बीटा ब्लॉकर्स आणि प्रोस्टॅग्लॅंडिन एनालॉग्स. बीटा ब्लॉकर्स काय करत होते? ॲक्वियस ह्युमरचं सिक्रेशन कमी करत होते. म्हणजे त्यांची ऍक्शन कुठं होती? सिलेरी बॉडीवर रिलेटेड होते. आणि प्रोस्टाग्लॅंडिन एनालॉग्स ॲक्वियस ह्युमरचं ड्रेनेज वाढवत आहे. म्हणजे त्याचा ऍक्शन ड्रेनेज पाथवेशी रिलेटेड आहे. तर पहिले असं दिसून आलं होतं की ते युव्हिओस्क्लेरल आउटफ्लो वाढवत होते. त्यानंतर आत्ताच्या काही केसेसमध्ये असंही दिसून आले की ते ट्रॅबिक्युलर आउटफ्लो पण वाढवतात. तर मेकॅनिझम डिटेलमध्ये मी जशी मेन्शन केली तशी मेन्शन करायची गरज नाही. तुम्ही एवढं सांगू शकता, प्रोस्टॅग्लॅंडिन F2 analogs, latanoprost, travoprost, bimatoprost, they are useful in glaucoma by increasing drainage of aqueous humor, by increasing uveoscleral outflow and trabecular outflow. The main uveoscleral outflow ते वाढवतात. लक्षात आले मेकॅनिझम? मेकॅनिझम लक्षात आली? ओके. ठीक आहे. आता तुम्हाला हे माहित आहे का प्रोस्टॅग्लॅंडिन चा रोल पॅथोफिजिओलॉजी मध्ये काय आहे? प्रोस्टॅग्लॅंडिन कशा कशात रोल आहे त्यांचा? अँटी इन्फ्लेमेटरीज. अँटी इन्फ्लामेटरी आपण प्रोस्टॅग्लॅंडिन सिंथेसिस इनहिबिट करणारे ड्रग देतोय. प्रोस्टॅग्लॅंडिन इन्फ्लामेशन इंड्यूस करतात. इन्फ्लामेशन होतं प्रोस्टॅग्लॅंडिननी. पेन मध्ये त्यांचा रोल आहे. बरोबर आहे. फिवर मध्ये त्यांचा रोल आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रोस्टॅग्लॅंडिन दिल्याने इन्फ्लामेशन होऊ शकतं, पेन होऊ शकतं, फिवर येऊ शकतं. येस. तर आता आपण डोळ्यामध्ये जर दिलं प्रोस्टॅग्लॅंडिन एनालॉग्स तर डोळ्यांच्या इन्फ्लामेशनचे पण चान्सेस आहे ना. म्हणून ते देताना आपण व्हेरी व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये देतो. अशा कॉन्सन्ट्रेशन मध्ये देतो की त्यांनी इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होईल, पण डोळ्यामध्ये काय इंड्यूस नाही होणार? इन्फ्लामेशन. आणि त्यासाठी आपण ते लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये देतो. लॅटेनोप्रोजचं जर तुम्ही ड्रॉप बघितलं तर 0.005% कॉन्सन्ट्रेशन आहे. तर का आपण कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये देतो? आपल्याला काय इंड्यूस नाही झालं पाहिजे डोळ्यामध्ये? इन्फ्लामेशन. तर ते लक्षात. ओके. आता ह्या ड्रगचे ऑक्युलर साईड इफेक्ट खूप कॅरेक्टरिस्टिक आहे काही, त्यामुळे ते काही तुम्हाला माहित पाहिजे. आता डोळ्यात दिलं म्हणजे इरिटेशन होणार, पेन होणार, हे तुम्ही सांगू शकता. ब्लरिंग ऑफ विजन होणार. तर हे साईड इफेक्ट तुम्ही बीटा ब्लॉकर मध्ये जरी लिहिले तरी पण बरोबर येणार आहे. बरोबर आहे. पण प्रोस्टॅग्लॅंडिन एनालॉगचे इम्पॉर्टंट साईड इफेक्ट जे आहेत, कॅरेक्टरिस्टिक साईड इफेक्ट आहे, प्रोस्टॅग्लॅंडिन एनालॉग्स आयरिस पिगमेंटेशन करतात. आयरिसचं काय होतं? पिगमेंटेशन. आणि ज्या आयलॅशेस असतात त्या थिक आणि डार्क होतात.
तर थिकनिंग अँड डार्कनिंग ऑफ द आयलॅशेस, थिकनिंग अँड डार्कनिंग ऑफ द आयलॅशेस. आणि मागचा जो पडदा असतो रेटायना, तिथं जे मॅक्युला असतं त्याचा इडिमा होतं, मॅक्युलार इडिमा त्या ड्रगमुळे होतो. तर हे प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉगचे क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे. म्हणजे ग्लाउकोमा मध्ये ड्रग देतो आहोत आणि त्या ड्रगनी आयरिस पिगमेंटेशन झालं, आयडेंटिफाय द ड्रग, तर तुमचा आन्सर काय आलं पाहिजे? प्रोस्टॅग्लॅन्डिन. ओके, लक्षात घ्या. आणि जे आय लॅशेस आहेत त्या आय लॅशेस ते थिक करतं आणि डार्क करतं. ओके, तर हा पण एक त्याचा ड्रॉबॅक आहे. आणि जे मॅक्युला असतं रेटायनाच्या तिथं, तर त्या मॅक्युलाचा इडिमा होतो, मॅक्युलर इडिमा त्या ड्रगमुळे होतो. तर हे कॅरेक्टरिस्टिक ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही लिहिले तर तुम्हाला मार्क्स पडणार आहे. तर हे फर्स्ट चॉईस ड्रग म्हणून कन्सिडर होतो, लॅटेनोप्रोस्ट, ट्रायोप्रोस, बिमॅटोप्रोस. आता इंडिव्हिज्युअल ड्रग्स तुम्हाला विचारणार नाही. तर ते इंट्राऑक्युलर प्रेशर पहा किती टक्क्यांनी कमी करतात. अलोन यूज केलं तर 25 ते 35%. एपिकेसी सिमिलर एटिमोडाल सारखीच, साईड इफेक्ट कमी आहेत. आणि पहा किती लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण यूज करतो, 0.005% आय ड्रॉप ओडी. ट्रॅव्होप्रोस्ट 0.004% आय ड्रॉप ओडी. बिमॅटोप्रोस 0.03 आहे, याचं थोडं कॉन्सन्ट्रेशन बाकीच्या पेक्षा जास्त आहे. तर याच्यात इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला कोणीही विचारणार नाही, पर्सेंटेज डोस ड्रॉपचं कोणीही विचारणार नाही, फक्त मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि साईड इफेक्ट तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आता बाकीचे जे ड्रग राहिलेत, एक आहे कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर आहे आणि दुसरा जो आहे तो डायुरेटिक आहे, ऑस्मोटिक मॅनिटॉल. तर मॅनिटॉलचे 2 युजेस तुम्हाला कधीही विसरायचे नाही. एक सेरेब्रल इडिमा, ड्रग ऑफ चॉईस फॉर सेरेब्रल इडिमा. कोणता डायुरेटिक आहे सेरेब्रल इडिमा मध्ये, कोणता डायुरेटिक तुम्ही? तर मॅनिटॉल. तुम्हाला सर्वांना माहित आहे ते, बरोबर आहे. आणि आय रिलेटेड अजून एक यूज आहे मॅनिटॉलचा, ऍक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा. ओपन अँगल ग्लाउकोमात आपण यूज नाही करत, कारण त्याच्यात इंट्राऑक्युलर प्रेशर एवढं खूप वाढलेलं नसतं. ऍसिटाझोलामाइड पण आपण ओपन अँगल ग्लाउकोमात लगेच यूज करत नाही. तर ऍसिटाझोलामाइड ओपन अँगल ग्लाउकोमात थर्ड फोर्थ चॉईस ड्रग म्हणून यूज करू शकतो. पण अँगल क्लोजर ग्लाउकोमामध्ये मिओटिक्स आपण देतो, त्याच्या आधी मॅनिटॉल आणि ऍसिटाझोलामाइड देऊन इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करणं गरजेचं असतं. आता तुम्हाला ऍसिटाझोलामाइड, ब्रिनझोलामाइड आणि डॉरझोलामाइड हे कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर आहे इतकं तर कळलं, बरोबर आहे. त्यात आपण ऍसिटाझोलामाइड ओरली देऊ शकतो, पॅरेंटली देऊ शकतो, आणि ब्रिनझोलामाइड, डॉरझोलामाइड हे टॉपिकली आय मध्ये आपण टाकू शकतो. आणि मी तुम्हाला सांगितलंय कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम सिलेरी बॉडी इपिथेलियम वर असतो आणि त्याचा रोल काय आहे, कशाची सिंथेसिस साठी लागतो तो? आवाज येतोय का तुम्हाला? मध्ये कट झाला होता. आज इंटरनेट थोडं अनस्टेबल आहे, खूप दिवसातून प्रॉब्लेम आलाय. ठीक आहे, आपण बघूया. बायकार्बोनेट सिंथेसिस साठी तो महत्वाचा आहे. आणि ॲक्वस ह्युमरच्या कॉम्पोनंट्स मध्ये, म्हणजे ॲक्वस ह्युमरच्या सिंथेसिस साठी बायकार्बोनेट लागतं. थोडक्यात काय, जर कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम्स इन्हिबिट झाले तर बायकार्बोनेट बनणार नाही, आणि बायकार्बोनेट बनलं नाही तर काय बनणार नाही? ॲक्वस ह्युमर. म्हणजे हे कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर ॲक्वस ह्युमरची सिंथेसिस काय करतात? कमी करतात. लक्षात आलं? ठीक आहे. ओके, ॲक्वस ह्युमरचं प्रोडक्शन कमी करतात. आता याचे जे ऍडव्हर्स इफेक्ट आहे ना, हे आपण डायुरेटिक मध्ये डिस्कस करणार आहे. आता तुम्हाला लक्षात येणार नाही, तुम्हाला आता हे सध्या पाठच करावं लागेल की ऍसिटाझोलामाइड हे ड्रग हायपोकॅलेमिया करतात, म्हणजे पोटॅशियम कमी होतं, ऍसिडोसिस करतात, बायकार्बोनेट लॉस होतं युरिन मधून म्हणून ऍसिडोसिस होतं. तर बायकार्बोनेट सिंथेसिस इथं इनिबिट होते आणि युरिन मध्ये बायकार्बोनेट लॉस होतं. पॅरास्थेशिया करतात,
ॲबनॉर्मल सेन्सेशन येऊ शकतो, डिप्रेशन आणि लॉस ऑफ ॲपेटाईट, ॲनोरेक्सिया हे त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट आहे. थर्ड फोर्थ चॉईस ड्रग इन ओपन अँगल ग्लाउकोमा. इन क्लोज अँगल ग्लाउकोमा used before miotics for rapid control of IOT. Dorzolamide and brinzolamide are topical preparations of carbonic anhydrase inhibitor. सिस्टेमिक ॲडव्हर्स इफेक्ट त्यांचे कमी आहेत. आणि डोळ्यात टाकलं तर ओक्युलर ॲडव्हर्स इफेक्ट काय येईल बघा. तर मी तुम्हाला सांगितलं स्टिंगिंग सेन्सेशन, बर्निंग सेन्सेशन, इचिंग हे ॲडव्हर्स इफेक्ट प्रत्येक टॉपिकली टाकलेल्या ड्रगमुळे दिसतोच. आणि कॉर्नियल इडिमा. ऑस्मोटिक डायुरेटिक्स त्यामध्ये मॅनिटॉल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे काय करतात, कसं करतात, तर ऑस्मोटिक डायुरेटिक्स हे ॲक्वेस ह्युमरचं ड्रेनेज वाढवतात. आता कसं वाढवतात हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे अँगल क्लोजर ग्लाउकोमाला मॅनिटॉल यूज करतो. ऑस्मोटिक डायुरेटिक मॅनिटॉल, ग्लिसरॉल हे ड्रग त्यात येतात. ऑस्मोटिक डायुरेटिकला काय प्रॉपर्टी असते की ते स्वतःबरोबर वॉटर धरून ठेवतात, बरोबर आहे, किंवा फ्लुइड धरून ठेवतात. ऑस्मोटिक नेचर असतं त्यांना. आणि जेव्हा आपण हे ड्रग ऑस्मोटिक डायुरेटिक IV देतो तर हे ड्रग डिस्ट्रीब्यूट होत नाही बॉडीमध्ये. म्हणजे हे ड्रग मॅनिटॉल कशात राहतं, ब्लड वेसल मध्येच फक्त. लक्षात आलं. टिश्यू मध्ये जातं का, नाही. नाही. हे ब्लड वेसल मध्येच राहतं. आणि ब्लड वेसल मध्ये राहिल्यामुळे ऑस्मोटिक प्रेशर जो आहे ब्लड वेसल मधला तो वाढतो. आणि त्यामुळे ते काय करतं, टिश्यू मधलं फ्लुइड वेसल मध्ये ओढून घेतं. लक्षात आलं. आणि त्यामुळं जे ॲक्वेस ह्युमर आहे ते सर्क्युलेशन मध्ये ओढला जातो. म्हणजे डोळ्यामध्ये जे ॲक्वेस ह्युमर ॲक्युमुलेट झालाय तो कशात येतो, ब्लड वेसल मध्ये. लक्षात आलं. आणि त्यानंतर मॅनिटॉल सर्क्युलेशन मध्ये फिरून किडनी थ्रू फिल्टर होतो. त्याच्याबरोबर ॲक्वेस ह्युमर पण फिल्टर होईल आणि त्याचं ड्रेनेज होऊन जाईल, वाढेल. म्हणजे ऑस्मोटिक नेचरमुळं मॅनिटॉल ॲक्वेस ह्युमरचं काय वाढवतो, ड्रेनेज वाढवतो. सेरेब्रल इडेमा मध्ये तेच आहे. ज्यावेळेस मॅनिटॉल देतो आपण, ज्यावेळेस सेरेब्रल ब्लड वेसल मधून मॅनिटॉल रन होत असतो तर ऑस्मोटिक प्रेशर सेरेब्रल ब्लड वेसलचं वाढलेलं असतं. त्यामुळं तिथं काय होतं की जे ब्रेन टिश्यू मध्ये फ्लुइड ॲक्युमुलेट झालेलं आहे ते कशात येतं, सेरेब्रल ब्लड वेसल मध्ये येतं. आणि नंतर मॅनिटॉल जसा इलिमिनेट होतो किडनी थ्रू तसं ते फ्लुइड पण इलिमिनेट होतं. तर मॅनिटॉल काय करतो, सेरेब्रल ब्लड वेसल मध्ये आल्यामुळं ऑस्मोटिक प्रेशर तिथं वाढल्यामुळं ब्रेन टिश्यू मधलं फ्लुइड ब्लड वेसल मध्ये शिफ्ट करतो. आणि त्यामुळे टिश्यू मधलं फ्लुइड कमी झालं तर इडिमा काय होईल, कमी होईल. त्यामुळे तो सेरेब्रल इडिमा मध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे. तसंच तो अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये मॅनिटॉल तुम्हाला स्टार्ट लगेच करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला ॲसिटाझोलामाइड पण द्यायचं आहे, कार्बोनिक अनहायड्रेस. आणि मग हे दोन्ही दिल्यावर इंट्राऑक्युलर प्रेशर कमी झालं अँगल क्लोजर ग्लाउकोमा, त्यानंतर मिओटिक द्यायचंय. मिओटिक तुम्ही 40 ते 60 mm ऑफ एच जी इंट्राऑक्युलर प्रेशर असताना यूज केला तर तो इफेक्टिव्ह इफेक्ट त्याचा येत नाही. त्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करा आणि मग मिओटिक ऍड करा. तर हे झालं ऑस्मोटिक डायुरेटिक. आता जर ओपन अँगल ग्लाउकोमा आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमाची मॅनेजमेंट विचारली तर ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये पहिला ड्रग तुम्ही कोणता स्टार्ट करणार, प्रोस्टाग्लॅंडिन. येस, व्हेरी गुड, लॅटनोप्रोस. ओपन समजा आता कॉस्टचा प्रॉब्लेम असेल तर पेशंट ते अफोर्ड करत बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर. तर लॅटनोप्रोस्ट फर्स्ट चॉईस ड्रग आहे. अल्टरनेटिव्हली बीटा ब्लॉकर देऊ शकतो किंवा त्या दोघांचं कॉम्बिनेशन पण देऊ शकतो जर कव्हर नाही झालं तर, बरोबर आहे. तर आता कसं आहे पहा, स्टार्ट मोनोथेरपी विथ लॅटनोप्रोस्ट ऑर अ टॉपिकल बीटा ब्लॉकर, दोघांपैकी तर बेस्ट कोणता आहे, लॅटनोप्रोस्ट. इफ टार्गेट इंट्राऑक्युलर प्रेशर इज नॉट अटेन्ड either change over to alternative drug or use both the above concurrently. म्हणजे एक तर लॅटनोप्रोस चालू करा किंवा बीटा ब्लॉकर चालू करा म्हणतायत. लॅटनोप्रोस ड्रग ऑफ चॉईस आहे. समजा लॅटनोप्रोस वर इफेक्ट नाही आला तर मग आपण बीटा ब्लॉकर
शिफ्ट होऊ शकतो. त्याच्याऐवजी बीटा ब्लॉकर चालू करू शकतो. नाहीतर आपण काय करू शकतो, लॅटेनोप्रोज बीटा ब्लॉकरचं कॉम्बिनेशन पण देऊ शकतो. म्हणजे हे ट्रायल अँड एररने आपण करू शकतो. म्हणजे ह्या 2 ड्रग पहिले टार्गेट ठेवायचे ओपन अँगल ग्लाउकोमा, लॅटेनोप्रोस्ट आणि बीटा ब्लॉकर. आणि त्यानंतर मग बाकीचे ड्रग आहे. मग त्यानंतर आपण ब्रिमोनिडिन किंवा डोरझोलामाइड जे आहेत, म्हणजे आपण म्हणतो अल्फा अगोनिस्ट आणि कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर किंवा डिपिएफ्रिन ते देऊ शकतो. ओके. जर आधीच्या ड्रगला कॉन्ट्राइंडिकेशन आहे, आधीच्या ड्रग कॉम्बिनेशन देऊन पण त्याचा इफेक्ट येत नाहीये, तर आपण मग हे टाकणार. आणि मिओटिक्स आणि ओरल ऍसिटाझोलामाइड सगळ्यात शेवटी ठेवतात. आता म्हणजे ऍसिटाझोलामाइडच्या आधी आपण म्हणजे डोरझोलामाइड यूज करतो, कारण तो टॉपिकली अवेलेबल आहे. तर मिओटिक्स सगळ्यात शेवटी इकडे यूज करतात. लक्षात आलं तुमच्या? येस. ओके. आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये पहिले आपण काय देणार? मॅनिटॉल देणार किंवा ग्लिसरॉल देणार. मॅनिटॉल आपण देतो. 20% मॅनिटॉल IV द्या. इंट्राऑक्युलर प्रेशर लगेच कमी होईल याने. त्याला आपण डिकंजेशन प्रोसेस म्हणतो. ओके. ग्लिसरीन पण आपण 50% देऊ शकतो इनेमा थ्रू, पण मॅनिटॉल इज बेस्ट. आणि याच्या बरोबर अजून कोणता ड्रग ऍड करायचा? मॅनिटॉल बरोबर लगेच ऍसिटाझोलामाइड 0.5 ग्रॅम Acetazolamide. IV, 0.5 ग्रॅम IV फॉलोड बाय ओरली ट्वाइस डेली इज स्टार्टेड. आता इथं ब्रिनझोलामाइड डोरझोलामाइड नाही म्हणलं मी, कारण ते टॉपिकली देतो. त्यात आपण कोणतं यूज करतो इथं IV. लक्षात आलं? ओके, ठीक आहे. त्यानंतर इंट्राऑक्युलर प्रेशर तुमचं कव्हर झालं, मग काय ऍड करायचंय? पिप्युलरी ब्लॉक काढायला मायोटिक्स. कोणता ड्रग येईन त्याच्यात? पायलोकार्पिन किंवा फायझोस्टिकमिन. पायलोकार्पिन, फायझोस्टिकमिन. The miotics, once intraocular patients start falling due to above IV therapy, pilocarpine 1 to 4% instill every 10 minutes initially and then at longer interval. Contraction of the sphincter pupillary muscle responsible for removal of pupillary block. आणि पिप्युलरी ब्लॉक रिमूव्ह झाला तर आयरिडो कॉर्नियल अँगल मग जो अजून कमी झालेला होता तो इम्प्रूव्ह होईल. ओके. However, if intraocular tension is very high, in that case, iris muscle fails to respond to miotics. त्यामुळं मिओटिक्स देण्याआधी इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करणं फार महत्वाचं आहे. तुम्ही लगेच स्टार्टिंगला मिओटिक्स नाही देऊ शकत. पहिले मॅनिटॉल आणि ऍसिटाझोलामाइडने इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करा, मग मिओटिक्स द्या. मिओटिक्स सर्क्युलर मसल म्हणजे स्फिंक्टर प्युपिलरी मसलवर ऍक्ट होऊन त्याचं कॉन्ट्रॅक्शन करेल आणि त्यामुळं जे आयरिस आहे ते टुवर्ड सेंटर जाईल, त्याची थिकनेस कमी होईल आणि प्युपिलरी ब्लॉक काय होईल? रिमूव्ह होईल. लक्षात आलं? लक्षात आलं? तर ही सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि जर यांनी फरक नाही पडला, मग तुम्ही बीटा ब्लॉकर ऍड करा. टिमोलॉल 0.5% वेल आवरली, किंवा तुम्ही ऍप्राक्लोनिडिन किंवा लॅटेनोप्रोज देऊ शकतात. म्हणजे अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये लॅटेनोप्रोज आलाय का सुरुवातीच्या याच्यात? नाही. लॅटेनोप्रोस्ट ओपन अँगल ग्लाउकोमा ड्रग ऑफ चॉईस आहे. लक्षात आलं? आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट काय आहे? तर ती आहे सर्जरी किंवा त्याला लेझर आयरिडोटोमी पण आपण करू शकतो. यामध्ये काय करतात, ज्या पेशंटला नॅरो आयरिडो कॉर्नियल अँगल आहे, शॅलो अँटेरियर चेंबर आहे, ह्या लोकांमध्ये मिड्रायटिस दिल्यामुळं ग्लाउकोमाचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो. तर ह्या पेशंटमध्ये काय करतात, जे आयरिस आहे, ओके, तर आयरिसला होल करतात. म्हणजे आयरिडोटोमी म्हणजे त्यात होल करतात. त्यांनी काय होतं लेझर आयरिडोटोमीने, तर जरी पिप्युलरी ब्लॉक बनला तरी पण आयरिस मसलच्या माग ॲक्युअस ह्युमर ॲक्युमुलेट होणार नाही. त्या होल्स मधून तो पुढे येईल. त्यामुळे आयरिडो कॉर्नियल अँगल अजून नॅरो होणार नाही. तर डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट ही
अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये आयरिडोटोमी आहे, तुम्ही सर्जरी थ्रू करू शकता किंवा लेझर थ्रू करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ग्लाउकोमा टॉपिक डिस्कस केलेला आहे. समजलाय टॉपिक? हो सर. येस सर. ठीक आहे. तर आपण काल थोडा इनिशियल पार्ट डिफिकल्ट होता, त्यामुळे तो स्लो डिस्कस केला आणि त्यामुळे काल संपलं नसतं, म्हणून आज परत आपण तो दुसरा सेशन ठेवला आणि तो कालचा पार्ट पण डिस्कस केला, जेणेकरून हा टॉपिक रेअरली 4 मार्क किंवा लॉंग क्वेश्चनला येईल, पण 2 मार्कला आलं तर तुमचे मार्क्स तिथं पडले पाहिजे, म्हणून आपण तो डिस्कस केलेला आहे डिटेलमध्ये. तर ब्रीफ तुम्हाला ओरिएंटेशन आलं तरी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू. उद्या आपण दुसरी सिस्टीम बघूया, रेस्पिरेटरी सिस्टीम स्टार्ट करूया. चालेल सर. ओके. ओके, थँक्यू. ओके, गुड नाईट सर. गुड नाईट.